आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महिलांचा सन्मान वर्षातून एक दिवसच न करता तो वर्षभर केला पाहिजे। असं असलं तरी 8 मार्च रोजी जागतिक स्तरावर महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला दिन साजरा केला जात असतो। याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता आणि विश्वासाचं नाव असलेल्या चाटे कोचिंग क्लासेस जेल रोड शाखेच्या वतीने जेल रोड नाशिक रोड येथे भव्य स्वरूपात महिला दिन निमित्तानं महिला दिन साजरा करण्यात आला। 5 मार्च 2026 रोजी मंजुळा मंगल कार्यालय जेल रोड नाशिक रोड येथे सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर संगीता दिगंबर नांदुरकर, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मॉम्स कोकण कट्टाच्या हॉटेलच्या संचालिका कमलाबाई जगन्नाथ मोरे, नगरसेविका मंगलाताई प्रकाश आढाव, नगरसेविका प्रमिला कैलास मैंद, समाजसेविका विद्या चंद्रकांत गांगुर्डे, वैष्णवी लॉन्चच्या संचालिका वैष्णवी सोनार आणि चाटे कोचिंग क्लासेस नारायण बापू नगर जेल रोड नाशिक रोड शाखेच्या संचालिका दीपाली गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। सदर कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यात खेळ पैठणीचा वेशभूषा, डीजे, रामपोवाक, डान्स, गायन, लकी ड्रॉ यांसह अनेक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात महिलांनी मनमुराद आनंद लुटत सहभाग घेतला। यात विजयी महिलांना पैठणीसह इतर बक्षिसं देण्यात आली आहे। सदर कार्यक्रमाचं आयोजन चाटे कोचिंग क्लासेस जेल रोड शाखा संचालिका दीपाली गांगुर्डे यांनी त्यांच्या सहकारी यांच्या वतीने करण्यात आलं होतं। कार्यक्रमास विद्यार्थिनी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। सगळे गंभीर प्रश्न आपले ते आपण सगळे आमच्या अधिकारी वर्गाने ती नोंद घेतली आहे आणि त्याच्यावर आम्ही जे काही आता मॅडम सूचना देईल आणि रोलिंग देईल माननीय मॅडम आपण ते फॉलो करू आणि आपला जे पाण्याचे विषय आहे ते काळजीपूर्वक घेऊन कसं सॉल्व करायचे, किती शक्य आहे करणं, कसं होऊ शकते ते करू। पण त्याच धर्तीवर मला एवढं सांगायचे आहे की 2017मध्ये आपला एक वॉटर ऑडिट झाला होता। त्याच्यात असा आला होता की आपला तेव्हा 43 जसं आता सानिकांनी सांगितलं की ते तेवढा वॉटर लॉसेस होते, आज ते अजून वाढले असेल, 50%पेक्षा जास्त गेले असेल। तर त्यासाठी काय उपाययोजना सांगितली होती त्या रिपोर्टमध्ये। त्याच्यात पहिलं उपाययोजना होती की गंगापूरवरून जे रॉ वॉटर मेन पाईपलाईन आहे ती बदलायची। त्याचं काम आपण 15 वित्त आयोगमध्ये घेतलं, जे चालू आहे आज रोजी। ते आपल्याला मार्चपर्यंत पूर्ण करायचे होतं, पण कदाचित तो मेपर्यंत पूर्ण होईल, कारण की थोडे अडचणी खूप आहे शहरात काम करताना। तर तो एक काम आहे। नंतर दुसरा टप्पा, ह्याच्यातच स्टेप्समध्ये दुसरा टप्पा होता की आपली जी वितरण प्रणाली आहे पाण्याची ती पण बदलायची। ती खूप जुनी झाली आहे, 30-40 वर्ष जुनी झाली आहे। जसा मॅडमनी सांगितलं की इंदौरमध्ये जे घडलं ते याच कारणाने घडलं की जुनी पाईपलाईनमध्ये जेव्हा मळणीसरांचा हे आपला मिक्स होतो तेव्हा ते खूप धोकादायक होऊन जातो आपल्या आरोग्यासाठी। तर या असं घडू नये। सिडकोमध्ये पण जसं हे खूप मोठा विषय आहे की सिवरेज आणि सोबत आहे, तर ह्याला मार्गी लागण्यासाठी आपण तो अमृतमध्ये प्रोजेक्ट घेतला। तो झाला पाहिजे होता 2-3 वर्ष आधी, पण झाला असता, पण तो मागच्या वर्षी आम्ही आले की ते पटकन प्रोसेस सुरू केला, सगळं केलं। जुलैमध्ये त्याच्या वर्क ऑर्डर दिला गेला, आज तो काम चालू आहे। तर तो झाला तर अजून आपली प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह होईल। तिसरा टप्पा त्याच्यात असा होता की आता गंगापूर डॅम जे आहे तो जुना झाला आहे। जर कधी ड्रॉट आला तर पाण्याची पातळी जर खाली गेली तर आपण जास्त तिथून उतरू शकत नाही। पंपिंग आपली तेवढी मागेपर्यंत जाऊ शकत नाही ते चारी वगैरे मारून। मग आपल्याला ना ते डायव्हर्सिफाय केली पाहिजे आपली पाण्याची जे उचलण्याची जे हे आहे रिक्वायरमेंट आहे। येस, हां, ऑल्टरनेट म्हणजे ऑप्शन। तर त्यासाठी मुकणे जे आहे त्याच्यात ऑलरेडी आपलं चांगलं रिझर्वेशन आहे। ते आपण आता मुकणेचा जे WTP बांधतोय ते पूर्ण रिझर्वेशन वापर करणार, प्लस अप्पर वैतरणाच्या जे डॅमचं काम चालू आहे त्याच्यात जे ओव्हरफ्लो आहे तो मुकणेला येईल 5-10 वर्षानंतर, आणि परत आपला 2040मध्ये तिथे रिझर्वेशन वाढेल, बिकॉज मुकणीची कॅपॅसिटी वाढत आहे आणि गंगापूरची कमी होत आहे। तशा ते गंगापूरमध्ये पण टीपी बांधून आपला ते कायम राहील, पण इथे पण वाढेल। तर ह्यासाठी आपण आता मुकणे धरणाचं पण काम पकडलं आहे, जे पुढचे 40 वर्षापर्यंत शहराची पाणी पुरवठा सुरळीत करणार। त्याच्यातच पाईपलाईन वगैरेचं पण काम आहे। हे 3 स्टेप्स झाले। आता चौथा स्टेप ते रिपोर्टमध्ये होता की मीटरिंग करायचे, वॉटर मीटरिंग। वॉटर लॉसेस जेव्हा असतात एक तर गळतीमुळे असतात किंवा पाणी चोरी पण खूप होतो किंवा वाया खूप जातो। तर वॉटर मीटरिंग करायचे आणि त्याच्यावर स्ट्रिक्ट फाईन वगैरे लावून थोडा पाण्याची वेस्टेज पण कंट्रोल करायचे। तो प्रोजेक्ट आता आम्ही वर्ल्ड बँकचे प्रपोजलमध्ये टाकतोय, त्याचं आमच्या DPR बनवण्याचं काम चालू आहे। हे जर 4 आपण मोठ्या प्रश्नावर काम केला तर त्याच्यापैकी 3 वर करतोय, फक्त 1 राहिला आहे, ते पण आपण या वर्षात
मान्यता घेऊन. आणि हे करण्यासाठी आपण ग्रीन बॉन्ड पण रेज केलेले आहे, जे आता 9 तारखेला त्याची लिस्टिंग सेरेमनी आहे 200 कोटीची. तर त्यासाठी आपण सर्वांना, माझा इन्व्हिटेशन आहे, मेयर मॅडमचं इन्व्हिटेशन, मेयर मॅडमला पण आम्ही इन्व्हाइट करते, मेयर साहेबांना इन्व्हाइट करते आणि त्यांच्या वतीने आपण सर्वांना इन्व्हाइट करते की तुम्ही सर्व तिथे यावं आणि नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपला जे योगदान आहे तिथे येऊन नोंदवावा. आणि त्यात प्रोग्राममध्ये माननीय चीफ मिनिस्टर साहेब, डिप्टी CM साहेब सर्व येणार आहे. तर मनपाची वतीने आपल्याला सर्वांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 9 तारखेला सकाळी 10 वाजता यायचे आहे. अँड आपली सगळी मंडळी तिथे पण येऊन सहभाग नोंदवणार अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू. एक फक्त माझी शेवटची रिक्वेस्ट अशी आहे की हे जे मी 3 प्रोजेक्ट सांगितले ज्यांचं काम चालू आहे, काही ठिकाणी काही कारणामुळे काम बंद पडले आहे मागच्या 1 आठवड्यापासून. तर आता आपली गांभीर्यपणा जे आम्हाला दिसलं तुमच्या ते पाण्याच्या विषयावर, मला नक्की खात्री आहे की सगळे नगरसेवक जिथे जिथे काम अमृतचा बंद पडला आहे किंवा वॉटर सप्लायचं गंगापूर पाईपच्या पण पडला आहे, तिथले नगरसेवक ते काम चालू करून घेतील, स्वतः लक्ष देऊन आम्हाला पण बोलवतील. अडचण असेल तर आम्ही तिथे उभे राहणार, 12 तास उभे राहून पण आम्ही तिथे काम करून घेणार. फक्त आपली त्याच्यासाठी मदत आम्हाला पाहिजे. थँक्यू.